नमस्कार, न्यूज 7x लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एक असं वादळी नाव, ज्या नावाचा उल्लेख होताच भलेभले नेते, मंत्री आणि आमदारही विचार करायला प्रवृत्त होतात, ते नाव म्हणजे IAS अधिकारी तुकाराम मुंढे होय। कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या दबावाला बळी न पडता फक्त आणि फक्त कायद्याचे राज्य चालवणारा हा अधिकारी आज संपूर्ण महाराष्ट्रात दबंग अधिकारी म्हणून ओळखला जातो। आज न्यूज 7x लाईव्हच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे तुकाराम मुंढेंनी बड्या नेत्यांना, मंत्र्यांना आणि आमदारांना देखील जुमानले नाही आणि नेहमी जनतेच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले। बीड जिल्ह्यातील एका अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले तुकाराम मुंढे जेव्हा प्रशासकीय सेवेत आले तेव्हापासूनच त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात एक युद्ध पुकारले होते। सरकारी कार्यालयात नेत्यांच्या शिफारशी चालणार नाहीत आणि पैशांच्या जोरावर कायद्याची मोडतोड करता येणार नाही, हा त्यांचा पहिला नियम होता आणि याच नियमामुळे त्यांची गाठ महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी पडली। तुकाराम मुंढे यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा इतिहास पाहिला तर आपल्याला समजेल की त्यांनी कधीही कोणत्याही मंत्र्यापुढे किंवा आमदारापुढे लोटांगण घातले नाही। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतानाचा काळ तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे। तिथे स्थानिक आमदार आणि बड्या नेत्यांचे साम्राज्य होते, पण तुकाराम मुंढेंनी तिथल्या कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर बांधकामांवर थेट हातोडा चालवला। शहरातील बड्या नेत्यांच्या बेकायदेशीर साम्राज्याला त्यांनी सुरुंग लावला। यामुळे संतापलेल्या लोकप्रतिनिधींनी आणि महापौरांनी एकत्र येऊन मुंढेंच्या विरोधात महापालिकेत अविश्वास ठराव मंजूर केला। लोकप्रतिनिधींनी त्यांना हटवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती, पण त्या काळात एक अभूतपूर्व चमत्कार घडला। नेत्यांनी मुंढेंचा निषेध केला तर नवी मुंबईतील हजारो सामान्य नागरिक मुंढेंच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले। जनतेने लोकप्रतिनिधींना ठणकावून सांगितले की मुंढे प्रामाणिक आहेत आणि ते शहरातच राहतील। हा इतिहास आहे की एखाद्या अधिकाऱ्यासाठी जनता लोकप्रतिनिधींच्या विरोधात उभी ठाकली होती। यानंतर त्यांची बदली पुण्याच्या PMPML मध्ये झाली। तिथेही त्यांनी कामचोर कर्मचाऱ्यांना आणि नेत्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांना थेट घरचा रस्ता दाखवला। नाशिक महानगरपालिकेत तर त्यांनी थेट सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सुचवलेल्या चुकीच्या कामांना मंजुरी देण्यास नकार दिला। तिथेही नेत्यांनी त्यांच्या बदलीसाठी थेट मंत्रालयापर्यंत फिल्डिंग लावली होती। नागपूर महानगरपालिकेत कोरोना काळात जेव्हा संपूर्ण देश संकटात होता तेव्हा तुकाराम मुंढेंनी घेतलेले कडक निर्णय स्थानिक आमदारांना आणि मंत्र्यांना आवडले नाहीत। नेत्यांनी त्यांच्यावर हुकुमशाहीचे आरोप केले, पण मुंढेंनी स्पष्ट सांगितले की माझ्यासाठी जनतेचा जीव महत्त्वाचा आहे, नेत्यांची नाराजी नाही। तुकाराम मुंढे यांच्या या कडक आणि सडेतोड भूमिकेमुळे त्यांची 20 पेक्षा जास्त वेळा बदली झाली आहे। अनेकदा त्यांना कोणतंही महत्त्वाचं काम नसलेल्या साईड पोस्टिंगला पाठवण्यात आलं। नेत्यांना वाटलं की बदली केल्यामुळे मुंढे झुकतील किंवा शांत बसतील, पण तुकाराम मुंढे वेगळ्या मातीचे बनले आहेत। त्यांची बदली कुठेही झाली तरी ते आपली शिस्त आणि कायद्याची अंमलबजावणी सोडत नाहीत। मंत्रालयातील वरिष्ठ मंत्री असो वा स्थानिक आमदार, मुंढे नेहमी म्हणतात की मी संविधानाची शपथ घेतली आहे, राजकीय नेत्यांची नाही। कायद्याच्या चौकटीत जे बसेल तेच काम मी करणार, मग समोर कोणीही असो। तुकाराम मुंढे यांच्या या दबंग शैलीमुळे आज महाराष्ट्रातील तरुण त्यांना आपला आदर्श मानतात। नेते येतात आणि जातात, सरकारे बदलतात, पण प्रशासनाचा कणा असणारा हा अधिकारी कधीही बदलला नाही आणि बदलणार नाही, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे। म्हणूनच आज राजकारणी त्यांच्या नावाचा विचार करतानाही 10 वेळा विचार करतात। अशा या धडाकेबाज आणि प्रामाणिक अधिकाऱ्याच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटते, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि सडेतोड विश्लेषणासाठी पाहत रहा न्यूज 7x लाईव्ह। धन्यवाद।